तिची जी खदगद आहे ती तिच्या तोंडून आहे का? इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आजकाल चर्चेत असलेल्या विरारमध्ये असणाऱ्या नवापूर गावात 7C रिसॉर्ट जे आम्ही तिथे जमिनी करायचो, शेती करायचो, आता ते रिसॉर्ट एक आमचा उपजीविकेचं साधन होतं. आता ते रिसॉर्ट नाही आहे. आमची माणसंही कस्टडीत आहेत. ज्या शून्यातून हे सगळं आम्ही स्टार्ट केलेलं, त्या शून्यातून स्टार्ट करताना आम्ही आमचे दागिने, आमचं घर, आमच्याकडे काही सेविंग्स होत्या त्यासुद्धा आम्ही दिलेल्या, म्हणजे त्या सेविंग्समधून हे सगळं केलेलं. आणि आज ज्या शून्यात आम्ही उभे आहोत त्या शून्यात आमच्याकडे ह्यातला एकही गोष्ट नाही आहे. आमची माणसंही नाही आहेत, आमच्या जमिनीही नाही आहेत आणि आमच्याकडे उपजीविकेचं साधनही नाही आहे. आणि ही गोष्ट सांगताना आज मला खूप दुःख होत आहे की एक मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा पाय असा खेचलेला आहे की परत उभी राहण्याची ताकदच उरलेली नाही आहे माझ्यात. मला शिंदे साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की तुमच्याकडे ज्या पद्धतीने आमच्या चुकीची माहिती गेली आमच्या इकडून किंवा कोणी दिली, ती पूर्ण एक बाजूची माहिती होती. तुम्ही दोन्ही बाजूंची माहिती ऐकून घ्यायला हवी होती. तुम्ही ते न करता, नोटीस न देता एक दिवसात तुम्ही एक रिसॉर्ट डायरेक्ट तोडलेला आहे. तुम्ही हाही विचार केलेला नाही आहे की त्याच्यावर किती लोकांचं पोट होतं. आज आम्ही कशा जगतोय आम्हाला कोणीही विचारायला येत नाही. हे काका आले आणि आज आम्हाला वाटतंय की न्याय मिळतोय आम्हाला, म्हणून आम्ही इथपर्यंत